चल शुभ्रा, रेडी ना, निघूया? आदिनाथ, मला खूप भीती वाटते हो. कसली? अहो हे संमोहन वगैरे. शुभ्रा, अगं हिप्नोथेरपी ही एक ट्रीटमेंट आहे आणि ते डॉक्टर प्रदीप जोशी आहेत ना, ते इज अ रिलायबल पर्सन. नाही तर क्षिप्राने त्यांचं नाव रेकमेंड केलं नसतं आपल्याला. शिवाय डॉक्टर सामंतही आहेत ना आपल्याबरोबर. मग हो बरं ठीक आहे, चला निघूया. शुभ्रा, काल रात्री जे झालं. आदिनाथ प्लीज नको ना आता ह्यावर चर्चा. तुम्ही सॉरी म्हणालात झालं तर. नाही, एक मिनिट, मला एक गोष्ट सांग. तुला महादेव आजोबांची जी आकृती दिसते ती तशीच असते जसं मी काल होतो. कारण तू मला जे काही सांगायचीस त्यावरनं मी भोबळ गेटअप केला होता. हो म्हणजे झब्बा, धोतर, गळ्यात उपरणं, कानात बिगबाळी असते आणि हो केस बऱ्यापैकी लांब असतात खांद्यापर्यंत. पण मग तरीही तू मला. अहो आदिनाथ, मी तुमच्याशी फोनवर बोलले तेव्हा मी किचनमध्ये होते. तुम्ही मला म्हणालात की उशिरा येणार आहात. मग मी खोलीत आले तर समोर ती आकृती. आणि अंधार असल्यामुळे मला चेहराही नीट दिसला नाही. आणि जाऊ दे ना ते आता, चला आपण निघूया. आणि नंतर नंतर तुझे. नंतर काय? म्हणजे नंतरच तुला काही आठवत नाहीये? कशाच्या नंतरचं? मी उठा बशा काढत होतो त्यानंतर तू. त्यानंतर काय? शुभ्रा, तुला नंतरचं काहीच आठवत नाहीये? मला काही आठवत नाही. आदिनाथ सांगा ना काय झालं होतं? काय नाही, चल आपण जाता जाता बोलू. आदिनाथ प्लीज सांगा ना मला काय झालं होतं? शुभ्रा, अगं खरंच काही खास नाहीये, आपण जाता जाता बोलू ना. डॉक्टर सामंत आपली वाट पाहत असतील, आपल्याला त्यांना त्यांच्या क्लिनिकमधनं पिकअप करायचंय. चल. शुभ्रा, आले. बाळ, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. कॅन यू स्पेअर अ मिनिट? अगं बोल ना, असं फॉर्मली काय बोलतेस? काय झालं? सुलेखाबद्दल थोडं बोलायचं होतं. काय? बाळ, आपल्याला सुलेखाच्या लग्नाबद्दल विचार करायला हवा. त्या दिवशी जेव्हा कुसुमताई मला बोलल्या तेव्हा मला त्यांचा खूप राग आला होता. त्यानंतर मला वाटलं त्या काहीच चुकीचं बोलल्या नाही. काय बोलली ती? हेच की सुलेखाची फॅमिली आता आपणच आहोत. नाही म्हणजे माझी आई आहे पण ती बिचारी असून नसल्यासारखीच आहे. तेव्हा आता मलाच काहीतरी करायला हवं. मलाच तिच्या लग्नाचा विचार करायला हवा. कोणी मुलगा आहे? आहे, सुलेखाचाच एक मित्र आहे. ठीक आहे, तुला जर असं वाटत असेल की आपण त्या मुलाच्या घरी जाऊन काही बोलणी वगैरे करावीत तर ओके. बाळ, तुला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे हे. सुलेखा तयार झाली पाहिजे ना लग्नाला. म्हणजे काय? म्हणजे त्या मुलाने सुलेखाला मागणी घातली आहे. पण सुलेखाने मला स्पष्ट सांगितलंय, जोपर्यंत ती आदिला विसरत नाही तोपर्यंत शी कॅनॉट गेट इन टू एनी सॉर्ट ऑफ रिलेशनशिप.
हिला बिचारीला जखमा देऊन प्रत्येक जण आपल्या संसारात सुखी आहे रे. पण लेखा, आय एम सॉरी. मला माहितीये तुला आधीबद्दल काही बोललेलं आवडत नाही. ते सोड. लेट अस नॉट टॉक अबाउट इट. हा मुलगा कोण आहे? अभिमान. तिच्या कॉलेजमध्ये होता. अभिमान. सरंजामे. सरंजामे? या यशवंतराव सरंजामेशी असा काही संबंध? त्यांचा मुलगा आहे तो. ओ आय सी. पूनम, सुलेखाला जर या मुलाशी लग्न करायचं असेल तर माझं काही म्हणणं नाही. मुळात तिच्या बाबतीत माझं काही म्हणणं असावं असंच नाही वाटत मला. पण या सगळ्यात मला गृहीत धरू नका. म्हणजे ज्या माणसामुळे दादाची एवढी मोठी मानहानी झाली त्या माणसाशी सोयरीक करायला मी तयार नाही. पण सगळं कबूल आहे, पण दादांबरोबरचं भांडण आणि सुलेखाचं लग्न या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण माणूस एकच आहे ना. जसा तुझ्या बहिणीचा अपमान तुझ्या जिव्हारी लागलाय पूनम, तसा माझ्या दादाचा अपमान माझ्याही जिव्हारी लागलाय आणि कायम लागून राहील. डॉक्टर, हे डॉक्टर विराज सामंत. नमस्कार. आणि हे डॉक्टर प्रदीप जोशी. डॉक्टर प्रदीप जोशी म्हणजे? डॉक्टर, माझ्या अपिअरन्सवर जाऊ नका. मी MBBS आहे. तरीही ह्या स्ट्रीमकडे वळण्याचं कारण? पर्सनल इंटरेस्ट. डॉक्टर जोशी, मिसेस शास्त्रींना मी गेले काही दिवस ट्रीट करतोय. दिस केस इज व्हेरी पेक्युलियर. हो, क्षिप्राचं बोलणं झालंय माझ्याशी. क्षिप्रा? माझी फ्रेंड, जिने मला डॉक्टरांचा नंबर दिला. ओ आय सी. डॉक्टर जोशी, तुम्ही पेशंटला ट्रीटमेंट देता म्हणजे नक्की काय करता? डॉक्टर, हा प्रश्न तुम्ही उत्सुकतेपोटी विचारताय की अविश्वासापोटी? बोथ. डॉक्टर, तुमचा जर विश्वासच नाहीये तर मग तुम्ही इथे कसे काय आलात? डॉक्टर सामंत तुमच्याकडे आलेले नाही आहेत. मी तुमच्याकडे आलोय. आणि या बाबतीत मला कुठल्याही प्रकारचा गैरसमज नको आहे, कारण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मग ठीक आहे. माफ करा डॉक्टर, मी तुमच्या अविश्वासाचं काहीच करू शकत नाही. आय एम सो सॉरी. डॉक्टर, तुमची उत्सुकता शमवण्यासाठी मी एवढंच सांगू शकतो. हिप्नोथेरपी किंवा हिप्नॉटिझम सब्जेक्टच्या डोळ्यापुढे लोलक धरून किंवा त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला भूल पाडण्याच्या पुष्कळ पुढे निघून गेलाय. या सेंटरमध्ये आम्ही जी थेरपी देतो त्यामध्ये पेशंट स्वतःच्या प्रेरणेनं आपलं कॉन्शियस माइंड हळूहळू मिटून घेतो.
वी आर जस्ट गाइड्स. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्यापासून लपवून किंवा भिंतीआड काहीही होणार नाही. मिसेस शास्त्री जेव्हा स्पेल खाली असतील किंवा एकंदरीतच या संपूर्ण प्रोसेसमध्ये असतील, त्यावेळी तुम्ही एका सुरक्षित अंतरावरून त्यांना पाहू शकता. त्यामुळे पेशंटचा फायदा घेण्याचे चान्सेस तितकेच कमी आहेत जितके एखाद्या सायकॅट्रिस्टचे, किंबहुना त्याही पेक्षा कमीच. सो शॅल वी प्रोसीड? मिसेस शास्त्री कुठे आहेत? मी तिला मुद्दामूनच बाहेर थांबवलंय. विल जस्ट गेट हर. डॉक्टर, थोडासा विश्वास दाखवा, थोडासा. ट्रीटमेंट सोपी होईल दोघांसाठी. मी तयारी करायला घेतो. आज सकाळी मी ध्यान करण्याचा प्रयत्न करत होते, पण अचानक माझं अंग गरम झालं, ताप आल्यासारखं. कुकरमध्ये भात शिजवायचा म्हटलं की कुकर गरम होतोच. म्हणजे ते महत्वाचं नाहीये. तो दरवाजा उघडला, डोळे मीट सुलेखा, डोळे मीट. शांतपणे श्वास घेत राहा. डोंट माइंड मिसेस शास्त्री, पण ट्रीटमेंटसाठी मला तुम्हाला तुमच्या नावानेच हाक मारावी लागेल. तुमचं नाव? शुभ्रा. अरे वा, फारच छान नाव आहे, शुभ्रा. शुभ्रा, आता सगळ्यात पहिली गोष्ट, रिलॅक्स व्हायचं, फिजिकली ॲज वेल एज मेंटली. आता मी जे काही बोलेन त्याकडे फक्त लक्ष द्यायचं. मनात विचार येतील, येऊ द्यायचे. कुठलाही विचार आला तरी अजिबात प्रतिकार करायचा नाही. ओके? एम आय क्लिअर? हो. आता खूप छान झोप लागेल तुला, लागू द्यायची. अजिबात रेजिस्ट करायचं नाही. ओके? गुड.
शुभ्रा, आता तुझ्या दोन्ही हातांचे तळवे माझ्या हातांवर ठेव. Come on. Keep them. Good. Relax. Relax. शुभ्रा, आता माझ्याकडे बघ. आता तुला जेव्हा वाटेल तेव्हा हळूहळू डोळे बंद कर. शस्त्राणि नयनं दहति पावका शोषयति मारुतः